मित्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये एक ऐतिहासिक चित्रपटांचं पीक आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विकायला सोपे आहेत म्हणून कसेही चित्रपट बनवून आधीच ऑलरेडी इतिहास जो बदललेला आहे तो अजून बदलायला उठलेले काही लोक आहेत. काही वर्षांपूर्वी धर्मवीर नावाचा एक चित्रपट आला होता. मी दिघे साहेबांसोबत जास्तीत जास्त काळ घालवणारे काही व्यक्ती आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. भेटता भेटता मी भेटलो नंदकुमार गुरुले सर यांना, ज्यांनी जवळपास 12 वर्ष दिघे साहेबांसोबत घालवलेली आहेत. दिघे त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे आणि कसा हा धर्मवीर नावाची एक फुल लेंथ मुलाखत तुमच्या समोर सादर करणार आहे. साहेब रोज असे त्या जाळीतनं पाय काढायचे, पायाला हात लावायचं आणि मग साहेब इथे कमरेला लुंगीमध्ये 5-7 रुपयांचे कुपन्स द्यायचे. तर मी कुबेरच झालो. मला चटकल साहेब आले म्हणजे काय बापच आलाय आपला. मग मी एकदा साहेबांना म्हटलं, साहेब पोट भरत नाही, डबा सांगा ना. साहेब माझं मी पण जेलमधलंच खातो. झाला एकच फटका पडला मला. साहेबांनी शिकवलं मला या गोष्टी की जेलमधलंच खायचं असतं, शिक्षा शिक्षेसारखीच भोगायची असते.